ओबीसी युवा अधिकार मंचाने पुन्हा एकदा राज्य सरकारला लक्ष केलेलं आहे. ओबीसी युवा अधिकार मंचाकडनं आता हे सांगण्यात येत आहे की राज्य सरकार ओबीसी तरुणांसोबत दुजाभाव करत आहे आणि विशेषतः PhDचे विद्यार्थी असतील, MPSC UPSCचे विद्यार्थी असतील, त्यांची संख्या कमी करण्यात आल्याचा गंभीर आरोप उमेश कोर्राम जे मंचाचे संयोजक आहेत त्यांनी केलेला आहे. त्यांच्याशी विचारूया काय म्हणायचं आहे आपल्याला, काय झालेलं आहे हे. उमेशजी सांगा. महाज्योती संस्था जेव्हा सुरू झाली त्या वर्षीसुद्धा 1000 विद्यार्थ्यांना दिल्लीला पाठवलं गेलं आणि महाज्योती संस्था म्हणजे OBC SBC VJNTचा समूह आहे. आणि आम्हाला असं कळलं, माझ्या हातात जो पत्र आहे, इतिवृत्त आहे, हा इतिवृत्त 11 सप्टेंबरच्या बैठकीचा आहे. माननीय ACS साहेब, बार्टी, सारथी, महाज्योती आणि टार्टी या चारही संस्थांचे प्रमुख आहेत. त्यांनी ती बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या इतिवृत्तात असं दिसतंय आम्हाला की जागा 2000 वरून UPSCच्या 100 करण्यात आलेली आहेत. इतकी 2000 वरून इतकं अत्यंत निंदनीय गोष्ट आहे ही. आणि शरम येण्यासारखी गोष्ट आहे की 2000 वरून 100 जागा, ज्याच्या जाती 400च्या वर आहेत. त्यानंतर PhDची संख्यासुद्धा 1000 वरून 100 करण्यात आलेली आहे. तर हा इतिवृत्त जेव्हा आम्हाला मिळाला तेव्हा नक्कीच OBC समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये उद्वेग झाला की अशा कशा 100 जागा करू शकतात. कारण जेव्हापासून संस्था सुरू झाली तेव्हापासून अनेक वेळी ते वाढत गेल्यात आणि ते वाढत जायला पाहिजेत, कारण की बजेट हा वाढत असतो, कमी होत नसतो. आणि आम्ही जे बघतो आहे की MPSCच्या जागा 4000 वरून 400, UPSCच्या जागा 2000 वरून 100, PhDच्या जागा 1000 वरून 100. तर हा एक प्रकारचा मोठा अन्याय शासन या माध्यमातून करत आहे. बजेटमध्ये जो अन्याय होतोय तो कसा होतोय असं सांगायला पण. टार्टी, बार्टी, सारथी आणि महाज्योती याचा जो लक्षित गट आहे, एक घटक आहे, त्याची एक वेगळी लोकसंख्या आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळाला पाहिजे असं सगळेजण म्हणतात. आम्ही म्हणतो, शासनही म्हणते की आम्ही OBC विद्यार्थ्यांना निधी कमी पडू देणार नाही, युवकांना निधी कमी पडू देणार नाही. परंतु जेव्हा या बैठकीची इतिवृत्त आम्ही वाचलं, याच्यात असं दिसतं आहे की बजेट 300 करोड रुपये प्रत्येकाला सारखा बजेट मिळेल. टार्टी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, सारथी असेल. परंतु लोकसंख्या जर बघितली तर लोकसंख्या 4 आहे. मराठा समाज सारथीमध्ये त्याच्या 4 OBCची संख्या आहे. शेड्यूल कास्ट समाज असेल त्याच्या 5 संख्या आहे. इकडे शेड्यूल ट्राईब असेल त्याच्या 7-8 लोकसंख्या OBCची आहे. तेव्हा सारखा बजेट कसा असू शकतो? ही एकदम मूर्खतापूर्ण गोष्ट आहे. एखादे मोठे सचिव साहेब यांनी ते एक विषय व्यवस्थित हाताळलं पाहिजे की इतक्या लोकसंख्येसाठी सारखाच बजेट. आणि त्या बजेटमुळे झालेलं असं आहे की त्या सगळ्या योजनांवर त्याचा प्रभाव पडतो आहे. त्याच्या व्यतिरिक्तही मी तुम्हाला सांगतो, मागची जी गोष्ट आहे 2024-25ला अशाच प्रकारचा बजेट देण्यात आला 297 करोडचा. त्यापैकी 90 करोड रुपये शासनाने कापलेत. म्हणजे OBCला वाढीव निधी देऊ असं शासन म्हणते, परंतु OBCचा निधी कापू पण शकते हे सुद्धा सरकारने दाखवून दिलं आहे. आणि दुसऱ्या वर्षी 2025-26ला महाज्योतीने 453 करोड रुपये मागणी केली. 453 करोड रुपये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य झालेत आणि बजेट बघतोय काय तर 300 करोडचं. म्हणजेच 153 करोड रुपये पुन्हा कापलेत. म्हणजे जो शासन म्हणतोय की DNA आमचा OBCचा आहे, जो शासन म्हणतोय OBCला काही कमी पडू देणार नाही, तोच शासन 150 करोड रुपये एका वर्षाला कापतोय. मागे आम्ही PhDच्या विद्यार्थ्यांशी बोललो होतो जे ओबीसी विद्यार्थी आहेत. त्यांनी अजित पवारांवरती दिशाभूल करण्याचा, दुजाभाव करण्याचा आरोप केला होता. तुमचा अनुभव काय? नाही, माझा अनुभव तोच असेल. कारण नोंदी दिनांकापासून PhD फेलोशिप मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये सारथी, बार्टी, महाज्योती आणि टार्टी ह्या चारही संस्थांचे विद्यार्थी सामील झालेत. त्यांनी लाँग मार्चसुद्धा केला पुणे ते मुंबई. आणि त्यानंतर असा डिसिजन शासनाने घेतला की ह्या सर्व विद्यार्थ्यांना 2023च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला नोंदी दिनांकापासून आम्ही फेलोशिप देऊ. आणि त्यामध्ये 4 संस्थांपैकी 3 संस्थांना त्यांनी दिलेत. म्हणजे सारथीला दिलेत, बार्टीला दिलेत आणि टार्टीला दिलेत. फक्त महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी नोंदी दिनांकापासून फेलोशिप दिली नाही. आणि त्यावर विद्यार्थ्यांना विचारणा केली. विद्यार्थ्यांनी सेक्रेटरीला विचारलं, अजित पवार साहेबांना विचारलं, मुख्यमंत्र्यांना विचारलं. त्यावर अजित पवार साहेब काय म्हणतात की आम्ही ती चूक केली, मराठा समाजाला देऊन चूक केली किंवा शेड्यूल कास्टला देऊन चूक केली, शेड्यूल ट्राईबला देऊन चूक केली, ते चूक आम्ही करणार नाही आणि तुम्हाला कधीही ते पैसे मिळू शकणार नाही. म्हणजे एका बाजूला मराठा समाजाला पैसे देऊ शकतात, परंतु OBC समाजासाठी ती चूक आहे. आणि म्हणून दादांना सुद्धा समजायला पाहिजे की ती जी रक्कम आहे 126 करोड रुपयाची, ती रक्कम त्या सर्व विद्यार्थी 901 विद्यार्थी वाट बघतायत. 901 विद्यार्थी जवळपास 100च्या वर त्यांनी आंदोलन केलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना नक्कीच ते मिळाले पाहिजेत. खूप खूप धन्यवाद. तर ओबीसी नेते, ओबीसी युवकांचे नेते उमेश कोर्राम स्पष्टपणे सांगतायत की विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यात आलेली आहे आणि बजेटच्या अनुषंगाने सुद्धा ओबीसी विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.